रात्रीचं जेवण मम्मीकडून होतं म्हणताना स्वयंपाक करायला काय लागलं नाही. आणि काल तब्येत माझी अचानकच संध्याकाळची एवढी बिघडलेली, सकाळी उठलं 9 वाजता. त्याच्यानंतर बाहेर बघतो तर अंगणमधलं झाडू वगैरे मारून घेतलं आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून पहिला तर मी गोळी खायला घेतली. डोकं एवढं दुखत होतं आणि त्याच्यावर डबल काम केलं मी डोक्यावरनं आंघोळ करून. त्याच्यामुळे जास्तच त्रास होता. गोळी वगैरे खाऊन घेतली तर आंघोळ वगैरे केली, देवपूजा केलं. किचन तर एवढं घाण पडलेलं, म्हणलं किचन वगैरे धुवायला घेतले तर बघतोय तर आर्यनला जाऊन झोपवावं म्हणलं पहिलं तर. आणि जरा आवाज आला की तो लगेच उठून बसते आणि माझे कामं तसंच राहतात. कारण का अलीकडं आता 8 दिवस झालं तर तो लय किरकिर करायला, त्याला दाढं यायला लागलं, त्याच्यामुळे ते किरकिर लय करायला आहे. झोपलेलं होता म्हणताना बरोबर किचन आवरायला गेलं तरी तो उठलेला. मग तिला उठलं, तिला शांत केलं, तिला खेळवलं थोडं. मग त्याच्याजवळ खेळणी दिली, टी व्ही लावून दिलं, टी व्हीवर लहान मुलांची गाणं लावलं ते ऐकत बसतोय. खेळणी वगैरे दिली तर किचन स्वच्छ करायला घेतलं. आणि आज तब्येत ठीक नव्हती आणि मन वेगळंच, उलटी आल्यागत असं वेगळंच होत होतं. नंतर बराबर किचन वगैरे आवरलं, धुवायला आणि बाकीचे कामं सगळे आवरून घेतलीत. म्हटलं आज काय माझ्यासाठी खास काय करत नाही, ह्यांना बी टिफिन वगैरे काय दिला नव्हता. आणि तसंच गेले काय, मला म्हणले कॅन्टीनमध्ये मी काहीतरी खाऊन घेतो, तुझ्यापुरतं काहीतरी बनवून खा. नाही तर मटकीची भात आमटी वगैरे केलं. आजचा दिवस असा होता. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चला तर बाय.